देशात शेतीसाठी खतांचा वापर गेल्या मागील 40 वर्षात 5 पट वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे। यामुळे रासायनिक खतांवर पिकवलेल्या धान्याचे लोकांच्या आरोग्यावर आता विपरीत परिणाम होऊ लागलेत। दुसरीकडे खतांच्या बेसुमार वापरानं जमिनीचा पोत सुद्धा बिघडलाय। पाहूयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। रासायनिक खतांच्या वापरानं शेती नासली। उत्पन्नाच्या हव्यासापोटी आरोग्याशी खेळ। खतांचा भडीमार, कॅन्सरला निमंत्रण। शेती आणि रासायनिक खत हे जणू समीकरणच झालंय। शेताचा नैसर्गिक पोत सुधारण्याऐवजी थेट रासायनिक खत मारून भरमसाठ पीक घेण्याची पद्धत रूढ झाली। पण हा शॉर्टकट आता लोकांच्याच मुळावर उठलाय। रासायनिक खतांवर पिकवलेल्या धान्याचे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागले। दुसरीकडे खतांच्या बेसुमार वापरानं जमिनीचा पोत बिघडलाय। भारतात गेल्या 40 वर्षात खतांचा वापर 5 पटीने वाढलाय। 1981-82 मध्ये भारतात 60.64 लाख टन रासायनिक खत वापरले जात होतं। 2020-21 मध्ये खतांचा वापर 325.36 लाख टनांवर गेला। 2022-23 मध्ये हाच वापर 306.42 लाख टन एवढा झाला। सुरुवातीच्या काळात खतांच्या वापरानं शेतमाल उत्पन्नात वाढ झाली, पण नंतरच्या काळात शेतीचं उत्पन्नही वाढणं कमी झालंय। दुसरीकडे जमिनीची प्रचंड हानी झाल्याचं तज्ञ सांगतायत। नत्रयुक्त खताचा जर वापर केला, मात्र त्या ठिकाणी मात्र जमिनीचं पोत एवढं कमी झालं की जे कंट्रोल पेक्षा सुद्धा त्या प्लॉटमध्ये आम्हाला कमी उत्पादन मिळालं। म्हणून आमचं शेतकऱ्यांना एकच सांगणं आहे की रासायनिक खताचा माती परीक्षणाप्रमाणे जो काही रिझल्ट येईल त्याप्रमाणे रासायनिक खताचा संतुलित वापर करावा। कीटकनाशक आणि खतांमुळे माणसाच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचं अभ्यासातून समोर आलंय। खतांमध्ये असलेल्या सल्फरमुळे अनेक आजारांना सामोरं जावं लागतंय, तर कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे कॅन्सर, वंध्यत्वासारखे आजार जडत असल्याचं सांगितलं जात आहे। कीटकनाशकामध्ये बेन्झीन नावाचं जे एक केमिकल सूत्र आहे किंवा रासायनिक सूत्र आहे, त्याच्यामुळे कॅन्सर सारखे आजार बळावतात आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारच्या कॅन्सरमध्ये होणारी वाढ हे त्याचं उदाहरण आहे। याच बरोबरीनं जे वंध्यत्व वाढलेलं आपल्याला दिसतं त्याचाही कुठेतरी परिणाम ह्या रासायनिक खतांमुळे आणि वाढत्या ह्या कीटकनाशकामुळे आपल्याला होताना दिसत आहे। सरकारी पातळीवर आता सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिलं जाऊ लागलं। सेंद्रिय शेतीमुळे सुरुवातीला अपेक्षित उत्पादन मिळत नसलं तरी जे पिकतं ते विषमुक्त असतं। त्यामुळे रासायनिक खत मुक्त शेतीच्या मोहिमेला लोक चळवळीचं स्वरूप देण्याची मागणी होऊ लागली आहे। गजानन देशमुख, झी 24 तास, परभणी।